नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहे, तो मोठा एक कळीचा मुद्दा झाला आहे. विशेष करून मुंबईचा विचार केला तर याची समीकरणं थोडीशी वेगळी दिसत आहे. कारण कुठे ना कुठे अमित ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंबातून फार कमी लोकं म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर दोघांनीच निवडणुका लढवल्या आहेत. म्हणजे आता त्यामध्ये अमित ठाकरे आहेत त्यांना धरून. आता या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्याच मनात कुठे ना कुठे अमित ठाकरे विजयी होऊ नये किंवा ते पराभूत व्हावे, किंबहुना त्यांना पराभूत करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले जात आहेत, असंही बोललं जात आहे. पण या सगळ्या गणितामागे नेमकं कारण काय, त्यांचं राजकीय गणित काय, समीकरण काय, या सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहे. आता या विषयाकडे वळत असताना आता सध्या म्हणजे आता 2 तारीख आणि जवळपास आता 12:30चा वेळ झालेला आहे. म्हणजे आतापर्यंत तरी जी काही भूमिका स्पष्ट व्हायला पाहिजे होती सदा सरवणकर यांच्या माध्यमातून, ती अजूनही झालेली नाही. ते त्यांच्या मतावर ठाम आहेत. एकनाथ शिंदे कालपर्यंत म्हणत होते की यावर चर्चा झाली पाहिजे किंवा आपण तोडगा काढू. जर आपण भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर इकडून देवेंद्र फडणवीस म्हणत होते की एकनाथ शिंदे यांनी ही भूमिका घेतली पाहिजे की राज ठाकरे यांना म्हणजे त्यांच्या मुलांना पाठिंबा द्यावा. अर्थात एकनाथ शिंदे यांची ती भूमिका आहे, त्यांचं मनही तसं आहे, पण कार्यकर्त्यांच्या पुढे त्यांना जाता येत नाही अशाही संबंधात त्यांचं वक्तव्य होतं. भारतीय जनता पक्ष सदैव राज ठाकरे यांच्या या संदर्भात पाठीमागं आहे असंही ते म्हणाले. त्याच्यानंतर तुलनाही केली गेली. आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला, नंतर मग राज ठाकरेंनी. आता राज ठाकरे यांचे चिरंजीव उभे असताना त्यांनाही पाठिंबा मिळाला पाहिजे. असं एकंदरीत सगळी गणितं, सगळ्या चर्चा आपण ऐकत होतो आणि या सगळ्या चर्चा ऐकत असताना एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ज्या 2-3 दिवसात राज ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि एकनाथ शिंदे असतील, या चारही ठिकाणी आणि अर्थात सदा सरवणकर यांची जी काही वेगवेगळी वक्तव्य आहेत, वेगवेगळ्या बैठका आहेत आणि त्याच्यानंतर बदललेली भूमिका आहे, या सगळ्याचा रोग कुठे ना कुठे शिंदे यांना, अमित ठाकरे यांना पाडायचं आहे असं एक गणित दिसतंय. आता नेमकं पाडायचं कशासाठी आहे, हे जर आपण लक्षात घेतलं तर काही मुद्दे निश्चितपणानं आपल्यासमोर येतात. म्हणजे विचार करा की मुंबईचा विचार केला तर मुंबई ही शिवसेनेचं गड आहे, बालेकिल्ला आहे. आता नेमकं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जर आपण पाहिलं तेव्हाही हेच होतं की खरी शिवसेना कोणती हे ठरवण्यापाठीमागचं समीकरण म्हणजे काय, तर कोणत्या शिवसेनेला जास्त जागा येतात. मुंबईमध्येही तसंच. मुंबईवर कोणाचं आधिपत्य आहे, कोणत्या शिवसेनेचं आधिपत्य आहे, हे जर समजून घ्यायचं असेल तर तिथल्या मतांचं गणित आपल्याला लक्षात घ्यावे लागेल किंवा ज्या उमेदवारांचा विजय तिथं झाला त्याच्याहून हे स्पष्टीकरण आपण पाहू शकतो. तसंच विधानसभेच्या निवडणुकीत ज्या शिवसेनेचे जास्त आमदार, त्या शिवसेनेचं प्राबल्य, वर्चस्व मुंबईमध्ये आहे किंवा ती शिवसेना खरी शिवसेना आहे असं एक सेट केलं जाऊ शकतं. असा प्रकारचा एक उद्देश या पाठीमागे असू शकतो. अर्थात आता या सगळ्या समीकरणात म्हणजे कालपर्यंत म्हणजे आपण हा विचार करू शकतो की जर हे असंच होतं तर मग कालपर्यंत एकनाथ शिंदे का म्हणत होते की आपण चर्चा करू आणि आजचं जर त्यांचं स्टेटमेंट पाहिलं तर ते म्हणत आहे की राज ठाकरे आणि आमचं असं बोलणं झालं होतं की आपण जागेसंदर्भात चर्चा करू, तर राज ठाकरे म्हणाले होते अगोदर NCP आणि भाजपाचं होऊ द्या, नंतर आपण चर्चा करू. आणि आता नंतर चर्चा न करता त्यांनी डायरेक्टच उमेदवार दिला. हे त्यांना अपेक्षित नव्हतं. कुठे ना कुठे विचार विनिमय करून, चर्चा करून उमेदवार द्यायला पाहिजे होता, असा म्हणण्याचा रोग एकनाथ शिंदे यांचा होता. याचा अर्थ आता ते सरळ सरळ असं म्हणताय की आता ही उमेदवारी देताना त्यांनी आम्हाला विचारलं नाही, त्यामुळं आता आम्ही काहीच करू शकत नाही, असाही त्याचा अर्थ असू शकतो. कारण आता त्यांचं असं म्हणणं आहे की माहीम मतदारसंघातले जे काही पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नाही आणि जे सदा सरवणकर आहेत तेही मागं घ्यायला तयार नाही. त्यांची पोस्टही गेल्या काही दिवसात गाजली होती. त्यामध्येही त्यांनी जे जे बोललं होतं तेही अतिशय महत्त्वाचं ठरलं. आता यामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांना हक्काचा आमदार जाऊ द्यायचा नाही. सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत, त्यांना हक्काचा आमदार जाऊ द्यायचा नाही. दुसरी गोष्ट, जर तिथून राज ठाकरे यांचं प्रभुत्व म्हणजे माहीम हा मतदारसंघ हा कुठे येतो, दादरमध्ये येतो, म्हणजे तिथं शिवसेना भवनही आहे. आता या सगळ्यांमध्ये जर शिवसेना चा आमदार नसून म्हणजे स्टँडिंग आमदार घरी बसवला आणि जर मनसे यांना जर संधी दिली तर येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही अतिशय
विपरीत गोष्ट होऊ शकते, कारण त्यांचा जो राजकीय प्रवास असणार आहे तो अर्थातच शिवसेना या लेबलखाली असणार आहे, या नावाखाली असणार आहे. आणि हाच ब्रँड दुसऱ्या ठाकरे यांच्याकडे गेला तर शिवसेनेचं म्हणजे शिंदेंचं महत्त्व कमी होत जाईल. आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे कधी काळी शिवसेनेनं भाजपाला सोबत घेऊन जसं केलं होतं, तसंच भारतीय जनता पक्ष राज ठाकरे यांना सोबत घेऊन वेगळी युती तयार करेल अशी भीती त्यांच्या मनात असावी. म्हणून जर अमित ठाकरे इथून निवडून आले तर त्यांच्या पक्षाच्या राजकीय कारकिर्दीसाठी अतिशय घातक ही गोष्ट ठरू शकते अशी चर्चा आहे. पण या सगळ्या समीकरणात राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका असेल किंवा एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका असेल आणि या दोघांमध्ये सेफ झोनमध्ये खेळणारे देवेंद्र फडणवीस किंवा भाजप असेल, या सगळ्यांच्या भूमिकेबद्दल आणि माहीम मतदारसंघाच्या एकूण राजकीय स्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.